नमस्ते जय. मला आत्ता मी शॉर्ट व्हिडिओ सकाळी टाकला होता, एक कॉमेडी म्हणून टाकला होता. पण मला मला एक कमेंट आली की मावशी काय झालं, मावशी काय झालं म्हणून कमेंट आला. उज्ज्वलाताई वाघमारे यांनी केला. तर मला व्हिडिओ म्हणून म्हणलं लॉंग व्हिडिओ टाकावा की आता तुम्ही विचार करा. सगळ्यांना तर माहितीच असेल की पाकिस्तानवर भारताने मिसाळ सोडलं आणि आता मिसाळ सोडलं तर ते बघितलं असेल तुम्ही दृश्य. आता ह्या पाकिस्तानवाल्यांनी आपल्या लोकांना तर भरपूर त्रास दिलेला आहे. आणि तुम्ही विचार करा, आज मोदीजींनी सांगितलं की घरात बसा, उद्या ते सायलेंट कसलं वाजणार आहे. उद्या 7 तारीख आहे आणि टार्गेट केले मुंबईला, कोल्हापूर, पुणे शहर, अशी काय काय नावं घेतलेत भलते संपले. पण तुम्ही विचार करा, आज आमच्यासारखे वयाची माणसं घरात असणार आहे, बसणार आहेत, कधीतरी कुठं ते फिरायला वगैरे खाली जाणार आहे. तर आमची मुलं बाहेर जातात तर आमचा जीव नाकी नाही येतो. भीती वाटते की कुठं काय होईल आणि काय नाही. आता उद्या काय होईल म्हणताना आजच आम्ही घाबरून बसलो. म्हणून मी व्हिडिओ टाकला होता की बाहेर जाऊ नका. आणि मोदीजींनी सांगितले की सामान सगळं घरात आणा, खाणंपिणं घरात आणून ठेवा, औषधं वगैरे सगळी घरात आणून ठेवा, बाहेर जाऊ नका. आता तुम्ही विचार करा, गोरगरिबांकडे कुठं पैसा आहे की घरात आणून ठेवायचं आणि बाहेर जायचंच नाही. ते मध्ये कोरोनाच्या टायमाला पण ते तसंच झालं. आणि आता हे कायच होऊन बसतं, कसलं काय. त्या विचारायला मारलं पाकिस्तान लोकांनी, किती माणसांना मारलं त्यांनी. हिंदू आहे का, मुस्लिम आहे, काय बोलायचं ते काय बोलतात. पण हे जे कशासाठी, पण ह्याच्यात सगळी गोरगरीबच मरतात. आता बाहेर कामाला जाणारे पोटाच्या ह्याच्यासाठी जातात माणसं, लेडीज भरपूर आहेत. आता हे सिंदूर काय ते मंगळसूत्रावर काय काय निघतं आहे आणि काही माहीत नाही. पण आमच्यासारख्या माणसं घाबरूनच मरायला लागले. बरोबर आहेत ना. की उद्या आमची मुलं जातात खायला कामाला, की काय होईल आणि काय नाही हा विचार करून ना डोकंच ठिकाणावर राहत नाही. माणसांना, आमच्यासारख्या माणसांना अटॅक येऊन मरायची बारी घरात. तुम्ही विचार करा, हे जे चाललं आहे. आणि हे व्हायच्या अगोदरच घाबरायला लागलेत की उद्या असं होणार आहे तर असं करा, असं होणार आहे तर तसं करा, खाली झोपा, काय करायचं काय डोक्याला एक ताप झालं. रस्त्याला कुठं भेटेल तिथं पडा किंवा काय, हे काय बरोबर वाटतं. बरं की पाकिस्तानमध्ये जे चोरल्याचे बिल्डिंगाचे पडलेले मी बघितले व्हिडिओ, ते म्हणजे तुमच्या ह्याच्यामध्ये बरं झालं का हे. त्याच्यात पण बरोबरी आहेत पाकिस्तान निर्लज्ज माहीत आहे मला.